नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं केळवण विशेष व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही दोघं आलो आहोत लालबागच्या माझघर या हॉटेलमध्ये. यांची फ्रँचायझी ठाण्याला देखील आहे आणि लालबागला त्यांचे 3 आउटलेट्स आहेत आणि इथे केळवणासाठी असं स्पेशल अरेंजमेंट केली जाते. सो माझी मैत्रीण आहे अंकिता, तिने इथे आमचं केळवण अरेंज केलं होतं. खूप छान फुलांची सजावट करण्यात आली होती आणि जेव्हा आम्ही एंट्री केली ना तेव्हा पण असे लग्नाचे सॉंग्स जे काय असतात ना, बँड बाजा वरात घोडा किंवा नवरी आली, हे सगळे सॉंग्स प्ले केलेले. सो खूप छान वाटत होतं. शुक्रवारच्या दिवशी आम्ही गेलेलो. हॉटेलमध्ये वेटिंग पण प्रचंड होती, पण तरी बुकिंग केल्यामुळे आम्हाला लगेच सीट मिळाली. खूप खुश होतो. सगळेजण आम्हालाच बघत होते असं वाटत होतं. त्यानंतर ते तुम्हाला औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट, दिवा या सगळ्या गोष्टी देखील देतात. खूप ट्रेडिशनल असे वाईब्स आले आम्हाला त्यावेळी. आणि केळीच्या पानावर आमचं नाव लिहिलं आहे चुन्याने, साईडला पाहू शकता. आणि अंकिताला तेव्हा तर मी थँक्यू बोललेच, पण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलते की थँक्यू सो मच फॉर दिस मेमोरेबल केळवण. म्हणजे घरी केळवण आमची बरीच झाली, हॉटेलमध्येही झाली, पण हे केळवण खूप वेगळं होतं, माझघरातलं केळवण. आणि त्या ज्या वाईब्स होत्या त्या पण खूप वेगळ्या होत्या. हे आमचं सेकंड लास्ट केळवण होतं असं आपण म्हणू शकतो. फुलांनी, गुलाबाच्या, शेवंतीच्या सगळ्या फुलांनी छान असं सजवलेलं होतं टेबल. आणि तिथे ना तेव्हा अजून एक केळवण पण होतं. मला वाटतं तिथे बरेच केळवण असतात, पण तुम्हाला ते प्री बुकिंग टाईप त्यांना सांगावं लागतं. तर मग सो दॅट ते तसे अरेंजमेंट्स करतात. लालबागला त्यांचे 3 आउटलेट्स आहेत आणि आता आपण त्यांचं मेन्यू कार्ड पाहणार आहोत. या खडाच्या डिझाईनचं आहे. या हॉटेलचा मी डिटेल व्हिडिओ पण केला आहे, पण ठाण्याच्या ब्रांचचा केला आहे, लालबागचा केला नव्हता. सो केळवणाच्या निमित्त लालबागचाही व्लॉग होतो आहे. इथे आमचं नावांनी लिहिलेलं स्वस्तिक वगैरे काढून की एफर्ट्स जे काय आहेत ना ते रिअली आपण ॲप्रिशिएट करू शकतो. तुम्हालाही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्सना कोणालाही केळवण द्यायचं असेल आणि घरी इतके सगळे पदार्थ करणं पॉसिबल होत नसेल, तर तुम्ही या हॉटेलमध्ये येऊन नक्कीच तुमच्या फ्रेंड्सचं केळवण करू शकता. आणि इथलं जे वाईब्स आहेत ना ते प्रॉपर असं वाटतं आपल्याला की आपण कोकणातल्या घरी आहोत. तो कंदील आणि ते कौलं वगैरे, आणि इथे बघा होडीला सगळे लॅम्प्स लावलेत. सो आपण घरीच जेवतो असा फील येतो. तिथे दुसरं पण एक केळवण नुकतंच झालं होतं. सो असे बरेच असतात आणि त्यांच्या इंस्टाग्रामवर पण ते शेअर करत असतात केळवणाविषयी. ही माझी लाडकी फ्रेंड अंकिता. थँक्यू सो मच. मजा आली खूप आम्हाला आणि डिफरंट एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो. हे आमचे अहो. सगळंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केळवण तशी आमची 18 की 19 समथिंग झाली. सगळ्याच केळवणांना खूप मज्जा आली. धमाल होता तो एक्सपिरियन्स लग्नाचा. इथे त्यांचा मेनू कार्ड आहे. प्राइसिंग पण बऱ्यापैकी आहे. ओके कारण ते फ्रेश फिश सर्व करतात म्हटल्यानंतर थोडी प्राईस असणारच आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की याचे काय रेट्स सध्या सुरू आहेत बाजारात मच्छीचे. सो त्यानुसार प्राइसिंग असतं. बाकी चिकन वगैरे पण आहे ऑप्शनल आणि फार मेनू नाही ठेवलेत त्यांनी. जे आपले ऑथेंटिक आहेत तेच मेनू ठेवलेत. सो बेटर आहे, ते सर्व करायला पण बेटर आहे आणि सगळ्यांसाठी पण बेटर आहे. सो ऑथेंटिकनेस जो आहे तो बऱ्यापैकी जपलेला आहे. आम्ही पण डिस्कस करत होतो की काय ऑर्डर करायचं आहे. तर आम्ही जास्त सी फूड लवर आहोत. सो मग सी फूड ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर मग सागरला ग्रेव्हीचं चिकन खावंसं वाटत होतं, सो तेही ऑर्डर केलं. इथे आम्ही ही प्रॉन्स फ्राय डिश ऑर्डर केलेली. किंग साईज प्रॉन्स आहेत आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे, आम्हाला पुरली. आणि आम्ही बोंबील फ्राय ऑर्डर केलेले. खूप क्रिस्पी होते बोंबील एकदम आणि फ्रेश होते, फ्रेश फिश. सो स्टार्टर म्हणून या डिशेस ऑर्डर केलेल्या. नंतर आम्ही थाळी ऑर्डर केली. त्या थाळीमध्ये सोलकढी, सुरमई
आणि यांचा जो जवळा आहे ना तो खूपच वेगळा आहे, म्हणजे कोशिंबीर टाईप लागतो तसं आहे. कालवण होतं, सार होतं, सार और तिखलं जे काही आपण म्हणतो ते, भाकरी होती आणि भात होता आणि ना मातीच्या ताटामध्ये दिलेलं. सो ते पण जेवायला छान वाटलं. आपण युजली मातीच्या ताटांमध्ये नाही जेवत, स्टील किंवा अशीच ताटं यूज करतो, प्लास्टिक किंवा जे काय असेल ते. सो मातीच्या ताटात जेवताना मातीची देखील एक वेगळीच चव येते. केळीच्या पानावर पॉपलेट सर्व केलेलं. सो आम्ही 2 थाळी आणि हे स्टार्टर्स जसं आम्ही शेअर करून खाल्लं तिघांनी, कारण इतकं हेवी नाही खायला होत, म्हणून मी परत तुम्हाला जवळा दाखवला. मला तो खूप आवडलेला, खूपच वेगळा आणि एकदम सुक्का होता, ड्राय. सो मे बी ती त्यांची सिग्नेचर रेसिपी असू शकते. येस, आता आपण जेवायला सुरुवात करूया. जेवण खूपच छान होतं. माझघरचा माझा आधीचा एक्सपिरियन्स पण चांगला होता, यावेळीचा देखील खूप चांगला होता. त्यांची टीम खूप कोऑर्डिनेट करते व्यवस्थित. त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते मी म्हटलं शूट करूया तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे रूल्स अँड रेग्युलेशन्स वाचल्यानंतर मला देखील असं वाटलं की हे बरोबर आहे. जे काय ते बेसिक तर आपण फॉलो केलेच पाहिजे, ज्या काही हॉटेल्सचे किंवा हे रूल्स असतील ते. सो त्यामुळे. आणि इथे बघा एंट्रीला ना विहीर होती. ॲक्च्युली जायच्या वेळी ना खूप वेटिंग होती, त्याच्यामुळे मला ते ग्लिम्स घेता नाही आले. सो जेवून झाल्यानंतर म्हटलं आपण शूट करून घेऊया, त्यामुळे हे तर बाहेरचं असं लुक आहे हॉटेलचा. आणि इथेच बाजूला अजून एक सोडून माझघर आहे आणि तिसरं वालं जे आहे ते गुरुकृपाच्या इथे, आणि चौथं जे आहे ते ठाण्यात आहे. आता बघूया अजून कुठे ते आउटलेट ओपन करतायत ते. इथे बघा, इथे बाजूला आहे, मध्ये फक्त एक वेगळा आउटलेट आहे. सो तिथे देखील वेटिंग असते. सो इट्स बेटर दॅट तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आधी येऊन नंबर लावा, कारण इथे असं बुकिंग सिस्टीम नाही आहे. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे त्यामुळे. आणि हे आपलं लालबाग. जेवून झाल्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट केलं. सो ते सगळे फोटोज यामध्ये शेअर करते. तुमचं जर काही प्रश्न असतील माझघर रिलेटेड तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लवकरच लग्नाचे देखील व्हिडिओज येणार आहेत, ते देखील नक्की पहा आणि त्याला देखील भरपूर असं प्रेम द्या.